राज्याच्या राजकारणात महायुतीमध्ये असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गट येवल्यामध्ये एकमेकांच्या विरोधात आहे। येवला नगर परिषदेमध्ये उचित स्थान न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या वतीने उमेदवार दिला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। येवल्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अनोखी युती पाहायला मिळते। या युतीच्या वतीने रुपेश लक्ष्मण दराडे यांना उमेदवारी मिळाली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गट, भाजप आणि आरपीआयच्या तर्फे राजेंद्र भाऊ लोणारी यांना उमेदवारी देऊ केलेली आहे। महायुतीचाच घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार समोर आहे ना। मी तर तेच सांगितलं ना की स्थानिक पातळीवरच्या काही चर्चा यापूर्वी संपन्न झाल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी शिवसेनेला एक प्रमुख स्थानिक पातळीवर पण प्राबल्य असलेला पक्ष असताना कदाचित उचित स्थान दिले गेलं नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटी जनता जनार्दन या संदर्भातला निर्णय करेल। तर उचित स्थान न दिल्यानं युतीविरोधात उमेदवार दिल्याचं शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे। येवला नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये फूट पडलेली आहे।